अनेक महसूलचे निर्णय झपाट्याने तुम्ही घेत आहात, पण दुसरीकडे राज्यात महसूलसुद्धा बुडत आहे काही अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे. या संदर्भात पंचनाम्याच्या दृष्टिकोनातून आपला काय निर्णय असणार आहे? ज्या ज्या ठिकाणी गौण खनिज आहे, वाळू आहे, आपला माती आहे, गिट्टी आहे, जिथे जिथे गौण खनिज आहे, या गौण खनिजाची उत्खननाची परवानगी दिल्यानंतर प्रत्येक 3 महिन्यांनी या राज्यामध्ये ETS सर्वेक्षण होणार आहे. तशी प्रणाली आम्ही तयार केली आहे. राज्याने जी आता निविदा काढली होती ETS मोजणी करणे आणि संपूर्ण यावर लक्ष देण्याकरता रेलटेल नावाची एक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची कंपनी यामध्ये त्यांनी आता ती निविदा घेतलेली आहे आणि पुढच्या काळामध्ये या अवैध गौण खनिजावर संपूर्ण नियंत्रण ठेवणे, कुठेही अवैध गौण खनिज जाणार नाही, वैध होईल याकरता आमची ETS प्रणाली आता पुढच्या 3 महिन्यात आम्ही आणतो आहे. कुठल्याही राज्याच्या राज्याचे सर्व जेवढे साठे आमच्याकडे आहे, वाळूचे, गिट्टीचे, दगडसाठे, दगडखानी, या सर्व साठ्यावर आमची आता राज्याकडून नजर राहणार आहे. राज्य प्रत्येक 3 महिन्याला हे सर्व मॉनिटर करणार आहे. त्यामुळं आपण जो प्रश्न मांडला सांगलीच्या संपूर्ण मीडियाने, तुमचा आभार मानतो आणि हे या ठिकाणी आवर्जून सांगेल की राज्यामध्ये ETS प्रणाली लागू होते आहे. प्रत्येक 3 महिन्यांनी गौण खनिजाचं मॅपिंग होणार आहे. राज्यात प्रत्येक 3 महिन्यांनी या ठिकाणी संपूर्ण ड्रोन सर्वे होणार आहेत आणि यातनं अवैध उत्खनन होणार नाही याची काळजी सरकार घेणार आहे. MRSAC, गुगल मॅपिंगही आम्ही करणार आहोत. त्यामुळं आत्तापर्यंत जेवढं काय अवैध झालं त्याचंही आम्ही मॅपिंग करू. यानंतर प्रत्येक 3 महिन्यांनी प्रत्येक खाणीचं, दगडखाणीचं, वाळूखाणीचं, मुरुमखाणींचं सर्वांचं ETS प्रत्येक 3 महिन्यांनी करू. राज्यातलं महसूल विभागीय कार्यालय पुणे इथे आहे. इथं मनुष्यबळ कमी असल्यामुळे अनेक प्रकरणं जे अपिलात गेलेले आहेत त्यांचे 1-1 वर्ष 2-2 वर्ष हेलपाटेवारे नुसते सुनावण्यांचा तारखा चालू आहे. आता आपण 90 दिवसाच्या आतमध्ये अपील निकाली काढावी असं या ठिकाणी सांगितलेलं आहे, पण काही ठिकाणी वर्ष लागतं आहे. पण वर्षभराच्या आत हा केलंच पाहिजे असा नियम आहे. पण आपली माहिती जी माझ्याकडे आहे आपण दिलेली ती अधिक तपासून घेतो. पण वर्षभराच्या आतमध्ये कुठलेही खटले निकाली काढायचं असं मॅन्डेटरी आहे. आम्ही तर हेच सांगतो आहे की 90 दिवसात निकाली काढा. माझ्या कोर्टमध्ये आता ज्या केस सुरू आहे महसूल मंत्री म्हणून, 2 हिअरिंगच्या वर हिअरिंग होत नाही आणि केस निकाल निघतं. राज्यामध्ये नायब तहसीलदार ते विभागीय आयुक्त, अप्पर जिल्हाधिकाऱ्यापर्यंत आम्ही सूचना देऊ की प्रकरणं 90 दिवसात निपटारी काढा आणि जास्तीत जास्त वर्षभराच्या आत निपटारी काढा, हे सूचना आम्ही देणार आहोत. राज्यात महसूल भरती हो, राज्यामध्ये आता आकृतीबंध मंजूर झाला आहे. राज्यामध्ये मुद्रांक अधिकारी, भूमापन अधिकारी आणि महसूल विभागाचा आकृतीबंध मंजूर झाला आहे. लवकरच आम्ही संपूर्ण भरत्या करणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.